नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.5 मधला प्रश्न क्रमांक 8वा काय दिलं आहे. जर x - 2 हा x घन वजा mx वर्ग अधिक 10x - 20 या बहुपदीचा अवयव असेल. ओके, तर m ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर प्रश्न लिहून घेऊया. हा x घन वजा mx वर्ग अधिक 10x - 20 चा x - 2 हा अवयव असेल तर काय होणार आहे. हे बघा, x घन वजा mx वर्ग अधिक 10x - 20. तर ही काय बहुपदी आहे, म्हणजे p ऑफ x बरोबर x घन वजा mx वर्ग अधिक 10x - 20. ओके, तर भाजक काय आहे याचा, x - 2, म्हणजेच आपल्याला काय x बरोबर 2ने 2 घेऊ. ओके, म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपल्याला 2 घ्यायचं आहे. आता त्याने काय दिलं आहे, x - 2 हा अवयव आहे, ऑलरेडी त्यांनी दिला आहे. म्हणजे अवयव आहे म्हणजे काय, अवयव सिद्धांतानुसार बाकी काय येणार आहे. हे बघा, हे जे समीकरण दिलं आहे त्याची बाकी किती असणार आहे, 0 असणार आहे. अवयव सिद्धांतानुसार बाकी 0 येते, म्हणजे बरोबर इथे 0 असणार आहे. ओके, पण बरोबर 0 कधी असणार आहे, जेव्हा p ऑफ 2 म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण 2 जर घेतलं ना, तर बाकी किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, म्हणून आपण इकडे लिहून घेऊया x घन वजा mx वर्ग अधिक 10x - 20. ओके, आता नियमानुसार बघा, एक्सचा घन म्हणजे 2चा घन वजा m गुणिले कंसामध्ये लिहितो 2चा वर्ग अधिक 10 गुणिले 2 वजा 20 बरोबर 0. ओके, हा असा नियम आहे त्यांचा. आता पुढे 2चा घन 2 दूने 4 दूने 8 वजा 2चा वर्ग इथे होतो 4 होतो, 4 गुणिले 4 इथे लिहिलं असं, अधिक 10 नाही 10 गुणिले 2 किती होतात 20 वजा 20 बरोबर 0. आता 8 वजा 4m अधिक 20 वजा 20 होतात, काय होतात, कॅन्सल होतात, 0 राहतं इथे. ओके, तर वजा 4mला इथे 4m अधिक बरोबर चिन्ह या साईडला नाही, म्हणजे इथे काय होणार आहे, धन होईल, जे 4m बरोबर 8 होईल. ओके, तर m बरोबर 4 इकडे mला गुणिले बरोबर चिन्हाच्या या साईडला नंतर काय होणार आहे, भागिले होणार, म्हणजे 8 भागिले 4 येते, 4 दूने 8. अशा प्रकारे m बरोबर किती उत्तर आलं आहे, 2. आता प्रश्न क्रमांक 8वा 9वा असेल तो काय पण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.